नाशिकमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी रोहित कुंदलवालला मध्यरात्री बेड्या ठोकल्यात। नाशिकमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यावर गंभीर गुन्हा दाखल झालाय। मध्यरात्री त्याला बेड्या ठोकण्यात आल्यात। कुंदलवालवर अवैध सावकारीसह जीवे मारण्याचा गुन्हा दाखल आहे। भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय। रोहित कुंदलवालचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो आहेत। भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने आता खळबळ माजली। नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी रोहित कुंदलवाल याला अटक केली आहे। पैशाचा तगादा लावून पैसे देत नसल्यानं त्याने फिर्यादीच्या मुलीवर हात टाकत पिस्तुलीचा धाकही दाखवला। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। तपासादरम्यान आम्हाला या ठिकाणी असं निष्पन्न झालेलं आहे का आरोपितांनी बऱ्याच व्यक्तींना रक्कमी व्याजाने दिलेला आहे। त्याचा सावकारचा धंदा आहे आणि ज्या प्रकारे यातील आरोपीने फिर्यादीने त्यांच्या पतीला पैसे देऊन त्यांच्याकडनं अधिक रकमेची मागणी करून त्यांना दमदाटी, शिवीगाळ, पिस्टल राखून धमकी दिलेली आहे, सेम प्रकार त्याने इतर व्यक्तींशी किंवा इतर तक्रारदार पीडितांशी सुद्धा केला असण्याची दाट शक्यता आहे। रोहित कुंदलवाल या आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि जे मेन आरोपी आहेत कैलास कुंदलवाल त्यांचा अद्यापर्यंत शोध चालू आहे। कलम 75 लावलेला आहे, 79, 140(2), 308(2), 308(3), 127(2), 351(2), 351(3). त्याचबरोबर त्यांच्या छोट्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आम्ही पॉक्सोची कलम 8 आणि 12 त्याच्यामध्ये लावलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।